घेतलेल्या शिवसेनेच्या बाळासाहेबांच्या खऱ्या शिवसेनेला पहिला खासदार ठाणेकरांनी दिलेला आहे आणि म्हणून मी मगाशी अभिनंदन त्यांचं केलंय. आताही मी त्यांचं अभिनंदन करतो. नरेश म्हस्के या लोकसभा मतदारसंघामध्ये विकासाचं काम करतील. ज्या लोकांनी विश्वास दाखवलाय त्या विश्वासाला पात्र ठरतील. महाराष्ट्रात सीट्स थोड्या कमी झालेल्या आहेत. 15 सीट लढवत होतो आपण, थोडं कमी झाल्या. काय वाटतं याच्यावर मतदारांचा कल कुठे दिसून येतो? नाही, यामध्ये एकच आहे, काही जागा ज्या आहेत अतिशय कमी मताने आमच्या गेलेल्या आहेत. काही ठिकाणी जागा जाहीर करायला थोडा उशीर झाला, हेही त्याच्या मागचं कारण असू शकतं. याची कारण मीमांसा नक्की आम्ही करू आणि त्याचबरोबर मगाशी म्हटल्याप्रमाणे जे काही संभ्रम आणि अपप्रचार करण्यामध्ये जे सक्सेस झालेले आहेत त्याचा देखील आम्ही नक्कीच संभ्रम दूरही करू आणि जे काही त्रुटी राहिलेल्या आहेत तेही दूर करू. इंडिया आघाडी कुठे ना कुठे सरकार बनवण्यासाठी प्रयत्न करते केंद्रामध्ये. काय वाटतं ते यशस्वी होतील? नाही, इंडिया अलायन्स सरकार होऊ शकत नाही, कारण आपलं मोदीजींच्या नेतृत्वाखालचं एनडीए सरकार हे सरकार बनवत आहे. कारण बहुमत आम्हाला मिळालेलं आहे. म्हणजे भारतीय जनता पक्ष आणि इतर मित्र पक्षांनी मिळून जे बहुमताचा आकडा जो आहे तो पार केलेला आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने ज्यांचा उद्देश होता मोदीजींना तडीपार करायचा त्या लोकांना या देशातल्या जनतेने तडीपार केलेला. तुम्ही शेवटच्या क्षणाला ठाणे लोकसभा हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे, मी अगोदरच सांगतो. त्यामुळे असे किती आले गेले ठाणेकर बरोबर ओळखतात. डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा देखील मोठा विजय झालेला आहे. त्यांनी देखील रेकॉर्ड ब्रेक विजय झालाय. त्यांनी देखील गेले 10 वर्षात केलेला काम, त्या कामाला पोचपावती जनतेने कल्याण लोकसभा मतदारसंघातल्या जनतेने दिलेली आहे. त्यांनी त्या मतदारसंघात एक स्वतःची ओळख निर्माण केलेली आहे कामाच्या माध्यमातून आणि त्यांचं देखील मी मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो, त्यांनाही शुभेच्छा देतो. ठाणे लोकसभा चुनाव में महायुति के उम्मीदवार नरेश म्हस्के जिनकी बड़ी भारी जीत हुई है, 2 लाख से ज्यादा मार्जिन से, उनका मैं अभिनंदन करता हूं. ठाणे लोकसभा चुनाव क्षेत्र के सभी मतदाता उनको धन्यवाद देता हूं, उनका आभार व्यक्त करता हूं. हमारे सभी महायुति के पदाधिकारी, महायुति के कार्यकर्ता, इन्होंने बहुत मेहनत की और कड़ी मेहनत की और इसलिए नरेश म्हस्के जी 2 लाख से ज्यादा मार्जिन से जीत रहे हैं और इसलिए मैं उनको भी धन्यवाद देना चाहता हूं.